खरं तर बॅटिंग आली ती त्यांना हवीच होती आणि आत्ताही परत बॅटिंग मिळाली. तन्मय पाटील आणि रतेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाज सिद्धेश कोळी. त्यावेळेस गव्हाण टीम कडनं पहिला ट्रम्प कार्ड वापरला जातो. सामना 4 षटकांचा आहे. 45 धावांपर्यंत टार्गेट असणं सध्याच्या घडीला पाटणवली टीमच्या या मनसुब्यानं खरं तर ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण स्पर्धा अनुभवतोय रायल स्पोर्ट उलवा आयोजित रॉयल ट्रॉफी. एक दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, द्वितीय फेरी, पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळतो. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. गव्हाण संघ टाळ्यांच्या गजरामध्ये गोलंदाजाचं स्वागत केलं जातं. पहिला बॉल टाकण्यासाठी तयार. टॅपिंग क्रिकेट इथे मात्र दाखवलं गेले. मिडॉन होते तिथे मिडॉनला एक धाव पूर्ण केली फलंदाजानं. स्ट्रायकर इंडला फलंदाज होते पहिला बॉल करता तन्मय आणि आता नॉन स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्रायकर इंडला रतेश पाटील दुसऱ्या बॉल करता तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या 2 मॅचेस अगदी लो स्कोरिंग मंगेश सर आपण पाहिलं तर त्या बंड्या गेल्यात. एकानं धावा वाचवल्या तर एकानं मात्र तो रोखू शकला नाहीये. या मॅच मध्ये काय घडेल आणि त्यासाठी इथं संघर्षाला सुरुवात. रतेशच्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं अगदी खोदून काढल्या बॉलला सीमा पलीकडे चौकार. भरपूर चांगला स्ट्रोक होता. अगदी थोडस सफल झाले होते फलंदाज. मिडल आणि लेग वरती असला चेंडू फ्लिकच्या साह्यानं अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. मयुरेश कोळी यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक झेलसाठी विद्येश कोळीकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मयुरेश साठी आहे बघता. यस इट्स अ व्हाईट बॉल आलाय. 100 रन इथे मात्र पाटवली टीमला पाहायला मिळतील. त्याच्या खात्यामध्ये 6 धावा धावफलकावरती. टोटल धावा 6 झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे सिद्धेश कोळीचं. पहिल्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स राहिला सदानंद स्फूर्ती गव्हाण टीमचं. फ्रंटफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडस बॅकफुटलाही गेले त्याच्यानंतर आणि हा डॉट बॉल आलाय. गुडलन स्पॉटला पिकअप करायचं होत्या बॉलला परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला नाही. डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे सध्याच्या घडीला. आपण पाहिलं तर 6 धावा. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं पहिलं षटक. 4 षटकांचा सामना. अधिकात अधिक धावा इथे बनवण्याचा प्रयत्न आणि त्या मनसुब्यानं ही पाटील बंधूची जोडी आराध्य स्पोर्ट पाटणवलीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. फुलटास बॉल पायावरती आदळलाय परंतु पंचांवरती या अपिलीचा काही प्रभाव नाहीये. लेग बाईकच्या माध्यमातून ही सिंगल धाव इथे मात्र चोरून काढले. शॉर्ट स्क्वेअर लेगला तिथे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. जलद गतीनं ही एक धाव पूर्ण केली. 7 धावा धावफलकावरती लागतात या एका धावेच्या मदतीनं. अजून चेंडू शिल्लक आहे. तिथून आपण पाहिलं तर 2. पहिलं षटक मार्गस्थ. एकाच चांगला फटका अजून या 2 बॉल मध्ये ही पाटील बंधूची जोडी इथे दाखवेल का? डिफेन्सिव्ह क्रिकेट. बॅकअप द बॉलर. अगदी फॉलो थ्रो मध्ये गोलंदाजाने चेंडूला अडवलं परंतु एक धाव अजूनही इथे मात्र बनवली जाईल फलंदाजाच्या माध्यमातून. तन्मय पाटील, रितेश पाटील असं म्हटलं जातं. पाटील नॉट अ जस्ट नेम, इट इज अ ब्रँड. परंतु तो ब्रँड या दरम्यान या मॅच मध्ये चमकाला आला. त्या चमकण्यासाठी इथे मात्र त्यासाठी एखादा हिरा चमकण्यासाठी घासावा लागतो. तुम्हाला मेहनतीच्या जोरावरती इथे पराकाष्ठा करून चमकावा लागेल हिऱ्यासारखं. टॉपेज आणि यष्टी रक्षकाने सुंदर झेल टिपलाय. पहिला दे धक्का लागलाय आराध्य स्पोर्ट पाटणवली टीमला. षटकातील शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉल वरती 8 धावेवरती पहिला आदरा मिळाला. राकेश नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती पाटणवली टीम साठी.
आता रीड की हड्डी म्हणून त्या फलंदाजाला काम करावं लागेल. विश्वास आहे संपूर्ण टीमचा या फलंदाजावरती आणि त्याने रेड कॅप परिधान केले म्हणजे समोरच्या टीमला हा रेड सिग्नल दिलाय, हा डेंजरस आहे आणि ते त्याला कार्य करावं लागेल. यज्ञेश कोळी हा गोलंदाज आहे. युगांश, यज्ञेश नाही, युगांश कोळी गव्हाण टीम कडनं द्वितीय षटकाचा अपकमिंग स्टार आहे युगांश कोळी. डाव्या हाताचा लेफ्ट आर्म मीडियम फास्ट पहिला बॉल, विकेटची दाट शक्यता आहे परंतु झेल कॅरी करू शकला नाहीये. चेंडू पाहतच राहिलाय, चेंडू आलाय 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 अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप भरपूर चांगलं होतं. मिड विकेट वरनं आलंय, दूरवरचा प्रवास. आय थिंक बॅटिंग टीमने इथे मात्र रेफर केले गेले. तिसरा जर आता षटकार लागला तर सोने पे सुहागा, एकाच बॉल मध्ये धाव बनतील. फ्रीटचा बॉल आहे. युगांश कोळी थोडासा दबावाखाली पाहायला मिळतो पहिल्याच बॉल करिता. नो बॉल दर्शवला पंचांना. लाईन चेक केली जाईल, प्रेशर आहे गोलंदाजावरती. व्हाईट बॉल दर्शवलाय पंचांनी. बोलाडे सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगला धीरज राणावत सर. खरं तर राणा सरांचा हा पॅनल आहे पूर्ण तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली जबाबदारी आहे आणि जबाबदारी पेलण्यासाठी राणावत सर नेहमी सक्षम आहेत. एक नामांकित पंच त्यांच्याकडे पाहिलं जातं. गुडगाव अकोला फ्रीटच्या बॉलला अगदी मी तर म्हणेल हा निर्णय फलंदाजाचा चुकीचाच होता. बॉलची गती कमी ठेवली. गोलंदाजाला माहित आहे की इथे फलंदाज फ्रीटच्या बॉलवरती तुटूनच पडेल, त्यामुळे त्याला थोडासा कमी गतीचा बॉल टाकणं हे योग्य राहील आणि एक्झॅक्टली ते दाखवलं गेलं. युगांश कोहलीनं डॉट बॉल आला फ्रीटचा बॉल. तेरा धावा धावफलकावरती आहे. गोलंदाज तयार आहे. अजून एक कमी गतीचा बॉल, बोट फिरवली बॉलवरती परत एकदा आणि फुटवर्कचा अभाव. अगदी पॉपिंग क्रीजच्या बाहेर निघत नाहीये फलंदाज. स्ट्रायकर एंडला फलंदाज राकेश आहे. थोडासा दबाव आहे राकेशवरती आणि तो दबाव पूर्णपणे पाहायला मिळतोय. युगांश कोहली चांगली गोलंदाजी करतोय. एक बॉल जरूर खराब होता, पहिलाच बॉल नो बॉल दर्शवला होता, परंतु त्याच्यानंतर ह्या गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलंय आणि गव्हाण टीमला हे हवंय सध्याच्या घडीला. फटका चांगला, टॅपिंग क्रिकेट, डाऊन द ग्राउंड खेळला, डाऊन साइडला चेंडू ट्रॅव्हल करतो, फक्त एकच धाव पाहायला मिळते. याच दरम्यान आमचे सन्मान्य नथुरामजी मडवी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या रॉयल ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. 14 धावा एकूण धावफलकावरती लागतात. दुसरं षटक मार्गस्थ आहे युगांश कोहलीचं. नो बॉलने सुरुवात झाली, तदनंतर चांगलं कमबॅक आहे गोलंदाजाचं. फलंदाज बदललाय, कॅचची थोडीशी संधी आहे पॉइंटच्या रिझनला, परंतु एका टप्प्याने चेंडू अडवलाय. एक धाव पाहायला मिळतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, अगदी लेग स्टंपच्या बॉलला हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या टप्प्यामध्ये हवा होता त्या टप्प्यामध्ये फलंदाजाचा बॉल आलाच नाहीये. तन्मय पाटील होते स्ट्रायकर एंडला. आता राकेश कातकरी आले. 3 बॉल 1 धाव आतापर्यंत बनवली. जंटेकन कमालीचा झेल आहे. आतापर्यंत हा तिसरा प्रयत्न याच ओव्हरमध्ये अशाच पद्धतीने खेळण्याचा राहिलाय. अखेरकार या फलंदाजाला परतावा लागतंय. दुसरा झटका लागलाय आराध्य स्पोर्ट पाटणा टीमला. आता गाणी वाजणार नाहीयेत, लिमिट आहे या परिसरामध्ये, त्यामुळे गाण्यांचा आस्वाद तुम्हाला 10च्या नंतर घेता येत नाहीये. तुमच्या मोबाईल वरती तुम्ही ऐकू शकता. नवीन फलंदाज आता तुम्हाला पाहायला मिळेल. पाटणोली टीम कडनं 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. योगेश पाटील. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार
ज्याने गोलंदाजी आणि फलंदाजी चांगली दाखवली होती. आता परत एकदा जबाबदारी आहे. युगांश कोहलीचा षटक ज्यानं नो चेंडू टाकल्यानंतर सुद्धा आतापर्यंत फक्त 7च धावा खर्च केल्यात. एक बॉलही टाकला नव्हता, 5 धावा खर्च होत्या. हा विचारही कदाचित कुणी केला नव्हता की हा गोलंदाज अशा पद्धतीने कमबॅक करेल. काय कमालीचा परफॉर्मन्स आहे. पहिल्याच बॉलला दुधारी तलवारचा प्रयत्न. अरे यार, इथे फर्स्ट अटेम्प्टला थ्रो फेकला असता तर विकेटची संभावना होती. षटक क्रमांक 2 समाप्त आहे. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली युगांश कोहलीचे. 7 धावा 1 गडी बाद केलाय. 15 धावा धावफलकावरती 2 गडी बाद आहेत. भरपूर चांगली गोलंदाजी. दोन्ही गोलंदाजांनी चांगले षटक हाताळलेत. 7.5च्या सरासरीने आता धावा बनवल्यात. सामना 4 षटकांचा. प्रणय सर, आपण पाहिलं तर मागच्या 2 मॅचेस मध्ये पहिल्या डावात धावा बनतच नाहीयेत. 5 षटकांमध्ये 40 पर्यंतच थांबल्यात. त्यामुळे या 4 षटकाच्या मॅच मध्ये आय थिंक 35 पर्यंत जरी धावा बनल्या ना पहिल्या डावात, तरी त्या टीमला जिंकण्याचे चान्सेस जास्त होतील. तिसरं षटक गव्हाण टीम कडनं दीपराज कोळी. हॅलो हॅलो हॅलो. याच दरम्यान व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं आगमन झालंय ते नथुराम शिवराम मडवी, आमच्या उलवे गावचे एक अतिशय ज्येष्ठ आणि वरिष्ठ व्यक्तिमत्व, यांचं या रॉयल ट्रॉफी रॉयल चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि हा षटकार, क्या बात है. स्वॅग से करेंगे हम तुम्हारा स्वागत. आणि पाहुण्यांचं सुद्धा स्वागत या फलंदाजानं षटकार ठोकूनच केलंय. काय कमालीचा स्ट्रोक आहे. धावा इथे बनवायच्या आहेत. सामना अवघा 4 षटकांचा असताना पहिली 2 षटकं गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूला राहिलेत. आणि या गोष्टीचा विचार करूनच इथे फटका ठोकलाय. क्या बात आहे. अगदी चांगला चेंडू आहे. यॉर्कर दाखवला, त्याला सन्मान दिला. असं म्हणतात ना, पुश करो खुश रहो. एकच धाव बनली जाते. 1च्या मदतीनं 22 धावा धावपटलावरती. अगदी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, दुरीच दुरी आहे. 22 धावा, 2 विकेट, 2 षटक, 2 चेंडू. क्या बात आहे. पुढचा बॉल. बॅटची कडा लागले. थोडा लॉंग लेगला चाललाय चेंडू तिकडे. एकच धाव पाहायला मिळते. हॅलो. एका धावेच्या मदतीनं 23 धावा धावपटलावरती. दुसरं षटक दीपराज कोहली, ज्याने षटकार खाल्ल्यानंतर पुढचे 2 बॉल अगदी सुरेख आहेत. एज लागली, परंतु शॉर्ट लॉंग लेगला तिथे खेळाडू आहे, धाव नाही म्हणत. मागच्या 2 बॉल अशाच पद्धतीनं बॅटला ब्रश केल्यानंतर यष्ट्यांच्या मागे गेलेत. तिथे 1 धाव मिळाली. आता या बॉलवरती 0 आलाय. म्हणजे टोटल धावा धावफलकावरती 23 पाहायला मिळतात. षटकारानंतर हे चांगलं कमबॅक आहे. युगांश कोहलीने सुद्धा अशीच गोलंदाजी दाखवली मागच्या ओव्हरमध्ये. इथे बॉलला उडवलाय. खोलात टाकलेला होता चेंडू आणि त्याला सरळ उचलला आणि फेकला पलीकडे. 6 धावेकरिता. पाटणोली संघाचा हा बाहुबली तन्मय पाटील ऍज अ ओपनर म्हणून लहू मागील काही टुर्नामेंट, आता यंदाच्या सीझनच्या जर बघितल्या तर अशी खबर आलेली आहे की तन्मय पाटील यंदा फुल फॉर्म मध्ये आहे. मागच्या वर्षी त्याच्या बॅटला बॉल येत नव्हता, थोडा फॉर्म साठी तो झगडत होता. मात्र यंदाचा सीझन मध्ये त्याने स्वतःवरती कंट्रोल केला आणि खूप फॉर्म मध्ये आहे यंदाच्या सीझन मध्ये. आणि पाटणोली टीमला हे हवंय. किती नजाकत, काय फिल्डिंग आहे. तिकडे ही फिल्डिंग तेवढ्याच दर्जाची होती. गॅप अगदी चांगलं शोधलं होतं. थर्डमॅनला चेंडूला स्लिपच्या मधल्या गॅप मध्ये पाठवायचं होतं, परंतु तिथे तिसऱ्या स्लिपला असणाऱ्या खेळाडूंना चेंडू अडवला. यस, पाणी घेऊन जायचं. चला, 12वा खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं. आणि याच दरम्यान आता रॉयल चषकासाठी नथुराम शिवराम मडवी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद काका. आणि काना घरे त्यांना विनंती करतोय की आपण त्यांचा इथं सत्कार करायचा आहे.
कान्हा घरात यांच्या शुभ असते नथुराम शिवराम मडवी यांचा यथोचित मान सन्मान केला जाणार आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं हा सन्मान होणार आहे. याच दरम्यान आमचे गुरुवर्य चंदू मडवी चंद्रकांत मडवी यांचा इथं सत्कार करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतोय. त्यानंतर सत्कार करायचा विनंती करतोय. चला नंतर पुढचा सत्कार आहे चंद्रकांत मडवी यांचा सत्कार करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जात आहे. त्यानंतर मी कमलाकर काका पाटील यांचा मडवी यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमचे बालाराम म्हात्रे अर्थातच बालाराम काका यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण त्यांचा देखील इथं सन्मान करायचा आहे. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन बालाराम म्हात्रे ओलवे यांचा सन्मान करायचा. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जात आहोत मॅचकडे लवू. थँक्यू सो मच. संदेश कोळी शेवटचं षटक आहे. स्लॉगवरचं षटक, थोडासा प्रेशर इथे मात्र पाहायला मिळतो. गोलंदाजावरती व्हाईट बॉल आलाय. एकूण धावा धावपलकावरती लागल्या जातात आता 33 धावा, 33. 4 षटकांचा सामना. मागच्या 2 मॅचच्या तुलनेत या धावा भरपूर बनतात. आता खोदून काढलाय कव्हरला. इथे मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु इथे टेक्निकल डिपार्टमेंट कडे हा निर्णय सोपवलाय. स्क्वेअर लेगचे पंच नीरज राणावत सरांनी 24 लाईव्ह इव्हेंटच्या टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवला गेलाय. ही याचिका दाखल केली हायकोर्टात की त्याची सुनावणी आता तुमच्यापर्यंत जरूर केली जाईल. फलंदाज सुरक्षित आहे की नाही. तन्मय पाटील आहे. मोलाची विकेट ठरू शकते जर का इथे रनआउट झाला तर. वाचला तर पाटणोली टीम साठी चांगलंच आहे, परंतु बॉडी लँग्वेज सांगून जातो की यस विकेट OUT आउट. परतावा लागतंय तन्मयला. तन्मयला हे ठाऊक होतं की यार इथे आपण पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न पोहोचलोच नाहीये. थोडीशी घाई केली. ती घाई आता मात्र मैदानाच्या बाहेर घेऊन जाते. इथे डॉट बॉल आहे. धावेचा प्रयत्न होता परंतु नकार आला आणि एक्झॅक्टली तिथेच विकेट मिळाली. माघारी परतण्याचा जो डिसिजन असतो ना प्रणय सर, की तो थोडासा रिस्कीच असतो. तिथे योग्य टायमावरती पोहोचतच नाहीये. शेवटचं षटक सध्याच्या घडीला चालू आहे. गोलंदाज संदेश कोळी आणि नवीन फलंदाज तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल केतन पाटील. टेनिस क्रिकेट म्हटलं तर केतन नाव हा ब्रँड बनत चाललाय. केतन साठी पहिला बॉल व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल ऑफ स्टंप ऑफ खराब लाईन इथे वापरली. गोलंदाज संदेश कोळीनं 100 रन 34 धावा. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. केतन साठी बक्षीस आलेलं आहे अंकित कडून 200 ना आणि समीर म्हात्रेकडून 500 षटकारच. हा केतनला बक्षीस आले लहू. यस पारितोषिक असायला हवे कारण टीमची गरज आहे. आता 40हून अधिक धावा किरण सर या मॅच मध्ये बनल्या ना तर मी तर म्हणेन फ्रंटफुटला तुम्हाला पाहायला मिळेल आराध्य स्पोर्ट पाटणोली या मॅच मध्ये. मागच्या 2 मॅचच्या तुलनेत 5 मध्ये 40 धावा बनल्या नाहीत 5 ओव्हर मध्ये. इथे अजून एक बॉल डॉट आहे. कमालीचं षटक आतापर्यंत हाताळतोय संदेश कोळी हा गोलंदाज, ज्यानं 2 बॉल या ओव्हर मध्ये वाईट फेकले. असं वाटलं होतं की हा षटक फार लांब चाललाय आणि मोठंही पाहायला मिळेल, परंतु 34 धावा आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 2 वाईटच्या मध्ये सुद्धा 4च धावा आल्यात.
आणि टोटल बॉल झाले 4. म्हणजे कमालीची वापसी केली या गोलंदाजानं आपल्या टीमसाठी. सदानंद स्मृती गव्हाण टीमचा गोलंदाज संदेश कोळी शेवटचं षटक, 2 बॉल शिल्लक. इथेही काय घडलं जाय, डायरेक्ट हिट, परंतु एकच धाव आहे. बॅकअप थोडस खराब आहे, परंतु लेग पाय आहे, काही हरकत नाहीये. पार्टनर टीमला धावांची गरज आहे. या एका धावेच्या मदतीने टोटल धावा धावफलकावरती 35 लागल्यात. आणि शेवटच्या बॉल करीता आता योगेश पाटील आले स्ट्रायकर एंडला. एक चांगला ब्लास्ट करावा लागेल. शेवट आता योगेशला गोड करावा लागेल. त्यासाठी शेवटचा बॉल आहे. गोलंदाज संदेश कोळी बॉलला उडवलाय फक्त, परंतु झेल नाही होणार. दुसरीचा प्रयत्न, 2 तर पूर्ण होतात. तिसरीचा प्रयत्न चालू आहे, प्रयत्नाला यश नाहीये. 2च धावा इथे पाहायला मिळतात. विकेट ही मिळाली यावेळेस सांघिक कोठ्यामध्ये आणि 2च्या मदतीने धावा 37 बनल्यात. आणि 38चं लक्ष आता सदानंद स्मृती गव्हाण टीमला येणाऱ्या 4 षटकामध्ये अगदी तिसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी बनवावे लागतील. किरण सर, आपण टॉस कडे वळूया का? इनिंग ब्रेक झालाय. बोर्ले संघ आणि ओलुवा संघ, दोन्ही संघाचे संघ नायक टॉस बॉक्स मध्ये लगेच तात्काळ हजर व्हायचंय. आणि तिथे जॉईंट होतील आमचे किरणजी पाटील सर. चला टॉस करून घेऊ आहोत पण आम्ही विनंती करतोय मंड्या कोणाच्या असती घ्यायच्या? नथुराम शिवराम मडवी यांना विनंती करतोय काकांना की टॉस करायचा आहे. बोर्ले आणि रॉयल. बोर्ले संघाने एक सामना जिंकलाय, रॉयल संघाने एक सामना जिंकलाय. आपण ते 2 संघामध्ये टॉस करत आहोत. 4 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. आपण स्क्रीनवरती बघू शकता. रॉयल उल्वे आणि बोर्ले. जय हनुमान 24 लाईव्ह, जय हनुमान बोर्ले. छापा. रॉयल उल्वे काय डिसिजन आहे? फिल्डिंग. बॅटिंग आलेली आहे, व्यवस्थित केला. जास्त आता वेळ घेत नाही, कारण आता आपल्याला पटपट उरकायचे आहेत मॅचेस. डे नाईट फॉर्मॅट आहे आपला. 11:30 पर्यंत मॅच फिनिश करायचे आहेत. या प्लॅनिंगने, या हिसाबाने आपण चालत आहोत. आणि अजून मला वाटते 2 मॅचेस बाकी आहेत का? ही मॅच, त्याच्यानंतर एक आणि आणखीन एक मॅच, अशा 2 मॅचेस आहेत. चला आपण त्वरित मैदानाकडे जायचं आहे, रवाना व्हायचं आहे. सुशील ठाकूर यांनी स्टेजवरती यायचं आहे. सुशील ठाकूर व्यासपीठावरती यायचं आहे, मंचावरती यायचं आहे, या स्टेजवरती यायचं आहे. चला, सलामीचे 2 फलंदाज सदानंद स्मृती गव्हाण. आपण लगेच 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. अजून 2 सामने आमचे बाकी आहेत. आणि आजच्या रात्रीमध्ये एक संघ क्वालिफाईड केला जाणार आहे. एक संघ सुपर 5 साठी क्वालिफाईड होणार आहे. प्रथम क्रमांकासाठी 9 फुटाची जवळजवळ ट्रॉफी आहे. दुसरी ट्रॉफी जर बघितली तर 8 फूट, 8.5 फूट, त्यानंतर 7.5, 5, 7.5 नाही ना, ती 5 आहे आणि ती 2, 2.5, 3, हे 4 आहे. 10 फुटाची पहिली ट्रॉफी 10 फुटाची आहे. आणि ही घरी न्यायला टेम्पो लागेल. ही ट्रॉफी हाताने सहजासहजी बाईकवर जाणार नाही आणि आपल्या डॅशिंग 4 व्हीलर मध्ये तर जाऊ शकतच नाहीये. नाही कुठल्याच पॉवरफुल गाडीमध्ये जाणार नाही. हिला टेम्पोच लागणार आहे. इको मध्ये एक जाऊ शकते. एवढी मोठी भव्य दिव्य ट्रॉफी. या ट्रॉफ्या ज्या आपल्याला पुरस्कृत केल्यात ते शिवकिरण कोहली यांच्या माध्यमातून हे सर्व चषक आपल्याला पुरस्कृत केले गेले. त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानत आहोत. धन्यवाद. आणि मालिकावीरची जी मोटरसायकल आपण अगदी स्टेजच्या वरती, स्टेजच्या समोर जी मोटरसायकल आहे ती मला वाटते आपले सचिन शेठ गरज शेलगर यांच्या माध्यमातून ही मोटरसायकल, ही बाईक आपल्याला पुरस्कृत केली गेलेली आहे. बाईकचा मी तुम्हाला शेड्यूल सांगितलेला आहे की सेमीफायनल आणि फायनलचे पॉइंट्स ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. तुमचं जे सुरुवातीच्या नॉर्मल स्टेजच्या ज्या मॅचेस आहेत, 3 मॅच ज्या होतील, त्या 3 मॅच मधले तुमचे पॉइंट्स काउंटिंग केले जातील सिरीजसाठी. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि फलंदाज गोलंदाजसाठी मला वाटते पण तेच
नियम असेल. फलंदाज गोलंदाजसाठी पण भले सायकल असल्या तरी शेवटी ते बक्षीस आहे, त्यामुळे तोच नियम तिथं पण कंटिन्यू केला जाणार आहे. आणि आता आपण मॅच कडे बोलूया. चला, पंच आणि 2 बॅट्समन. मला वाटतं गव्हाण तुम्ही खूप उशीर घेतलाय, एवढा वेळ घेतलाय की एवढ्या 4 चेंडू पडून झाले असते. सिद्धेश लगेच मैदानामध्ये रवाना व्हा. चेंडू द्या, लवकर चेंडू द्या. आयोजक कमिटी वेळ घेऊ नका आता, कारण वेळ घेतला तर मग भरपूर टाइम होऊन जाईल. डे नाईट फॉर्मॅट आहे आणि उद्या मला वाटते आपली मॅच 4 वाजता तरी सुरू व्हायला हव्या. 4 वाजता पहिला सामना सूरज ठाकूर, 4ला तरी मॅच सुरू व्हायला हवी. 4 सव्वा 4 पर्यंत जरी झाली तरी आपली 10:30-11 पर्यंत सर्व मॅचेस फिनिश होतील. याकडे कॉन्सन्ट्रेशन करा, लक्ष द्या. चला, चेंडू पूर्व. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी मंगेश पाटील शिरवली यांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल करायचा. तर थँक्यू सो मच किरण पाटील सर. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर सेकंड सत्र जिथे पहिली मॅच पाहायला मिळतं, आराध्य स्पोर्ट पाटणोली आणि त्या संघासमोर फाईट करत असताना सदानंद स्मृती गव्हाण या 2 संघांदरम्यान ही लढत. सेकंड सत्र लक्ष्य पार करायचा, 24 बॉल मध्ये 38 धावेंचा प्रवास करायचा. मॅच मध्ये सदानंद स्मृती गव्हाण टीमला सलामीची जोडी तुम्हाला किलपट्टीवरती पाहायला मिळतं. सिद्धेश कोहली आणि निखिल कोहली ही सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. अजूनही 2 सामने पेंडिंग आहेत, त्याच्यामुळे मी विनंती करेन की थोडासा फास्ट केला, जेणेकरून वेळेवरती आपल्याला आजच्या डे नाईट फॉर्मॅटचे सामने कव्हर करता येतील. तर सिद्धेसाठी कॅश प्राइज आहे. जर सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर शेखर कोहली यांच्याकडून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आजच्या डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर अनेक सारे कॅश प्राइज सातत्यानं आपण कॅश प्राइज पाहिल्या. कॅश प्राइज म्हटलं तर खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी हा कॅश प्राइज असता. चला, लगेच सामन्यात सुरुवात होत्या. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज योगेश पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, पटका चांगला, गॅप भरपूर मोठी, पॉवर सारखं षटक या पॉवरफुल बॅटिंग करत असताना हा पहिलाच बॉलवरती आक्रमण केलंय, जिथे सिद्धेश कोहलीच्या बॅटमधून हा पहिला दमदार रुबाबदार शानदार चौकार. 4 धावेनं वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केलंय सिद्धेश कोहलीनं. लक्ष पाहिलं तर 38 धावेचा प्रवास 24 बॉल मध्ये करायचा, आणि तो प्रवास कशा रीतीने करायचा ना याचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. सेकंड बॉल गोलंदाज योगेश पाटील. पहिलं षटक अगदी महत्वाचं षटक घ्या. पहिलं षटक पॉवर सर्कल षटक घ्या, आणि सर्कल षटक म्हटलं तर 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी मॅच मध्ये करावी लागेल योगेश पाटीलला, आणि तेच करत असताना हा डॉट चेंडू फेकला. चौकारानंतर थोडस बॅकअप दिलं ओव्हर मध्ये, जिथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. समोर पुन्हा एकदा फलंदाज सिद्धेश कोहली. डावखुराचा एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली. रनआउटची संधी, यस, फलंदाज बाद. रनआउटचा शिकार झालाय फलंदाज निखिल कोहली, आणि हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना सदानंद स्मृती गव्हाण टीमला. रनआउटचा शिकार फलंदाज निखिल कोहली हा मैदानातून बाहेर झालाय. योग्य तो कॉल झाला नाही, त्याच्या कारणास इथे एक फलंदाजाला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जीवन कोहली हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गव्हाण संघ 38 धावांचं खेळलेलं लक्ष्य आता पार करायचा. पहिल्या बॉलवरती चौका, त्याच्यानंतर अगदी सुरळीत गोलंदाजी. ओ, प्रहार केलाय, समालोचक कक्षाला मानवंदना देत असताना टोकलाय सिद्धेश कोहलीनं हा षटकार.
षटकाराला 6 धावेनं धावसंख्येचा विचार केला तर संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचलाय. टोटल 10 या आकड्यावरती वैयक्तिक 10 धाव्यांचं देखील योगदान दिलं फलंदाज सिद्धेश कोहलीनं. आज ओपनर आणि ओपनिंग ब्लास्ट सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना 4 चेंडूंचं खेळ समाप्त झालं. पहिला पावसारखं षटक फेकत असताना योगेश पाटील हा गोलंदाज पाहता मुख्य ट्रम्प कार्ड पार्टनर टीमचा आणि त्याच्याच वरती आता वार करण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सिद्धेश कोहली करता. पुढचा बॉल गोलंदाज योगेश पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा देखील फटका चांगला आहे. क्या भरपूर मोठी आहे. क्षेत्ररक्षक वेगाला थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी आणि त्याचा फायदा सध्या बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला जिथे धावा आल्या 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 12 या आकड्यावरती 5 चेंडूंचं खेळ समाप्त झालं. पहिलं षटक फेकत असताना योगेश पाटीलला बॉलिंग ट्रॅकवरती पाहता 1 विकेट गमावला. बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला जिथे रनआउट मध्ये शिकार झाला फलंदाज निखिल कोहली. शेवटचा अंतिम बॉल आहे. समोर पुन्हा एकदा फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक फलंदाज सिद्धेश. अंतिम बॉल बॅटची नरेज धाव घेण्यासाठी तुत्तू मय डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. या अंतिम बॉलाला डॉट अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गव्हाण संघ जाऊन पोहोचला. टोटल 12 या आकड्यावरती. चला लगेच क्षेत्ररक्षक शोधून घ्या. टोटल धावसंख्येचा विचार केला तर संघ 12 या आकड्यावरती 12 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 26 धावांची गरज. अजूनही 18 बॉल 26 धाव्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. दुसरा ट्रम्प कार्ड पाटणोली टीमचा गोलंदाज रतेश पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चला थोडा फास्ट केला. वारंवार सूचना देतो, लक्ष द्या पाटणोली संघ. सिद्धेश कोल्हे जर षटकार ठोकला तर प्रत्येकी षटकासाठी हॅलो हॅलो हॅलो. चला पार्टनर टीम तुम्ही खूप वेळ घेताय. प्रत्येक बॉलसाठी तुम्ही एवढा वेळ घेला तर कसं होणार. जास्त वेळ घेता तुम्ही. पंच जरा लक्ष द्या गोष्टीकडे. सेकंड षटक पहिलाच बॉल गोलंदाज रतेश पाटील हा दुसरा ट्रम्प कार्ड आराध्य स्पोर्ट पाटणोली टीमचा. पहिला बॉल हलक्यात ड्राईव्ह केलाय. पॉईंटच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसरी धावेसाठी धाडस मानस नाही. या फक्त एकच धावेनं समाधान मानलं. एक धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 13 या आकड्यावरती. 13 धावा धाव पुस्तकावरती. थोडंसं क्रिकेटचं सी पॉवर कंट्रोल केल्या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना सदानंद स्मृती गव्हाण टीमला विकेट वाचून फाईट करतोय सध्या गव्हाण संघ. चांगली रणनीती आखली या मॅच मध्ये गव्हाण टीमला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा सिद्धेश कोहली ज्या फलंदाच्या बॅटमधून आपण एक चौकार एक षटकार पाहिला. वैयक्तिक आपण पाहिलं तर 12 धावेंचं योगदान दिलं सध्या मॅच मध्ये सिद्धेश कोहलीनं. आणि तोच खेळाडू सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. सेकंड बॉल गोलंदाज रतेश पाटील. लाईन पाहावी लागेल. या ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धाव जोडली जाते. अवंतर धावेनं धावफलक पुढे सरकलाय. टोटल 14 धावा धाव पुस्तकावरती. समीकरण पाहिलं तर येणारे 17 बॉल 24 धावांची गरज आहे. आज ओपनर फलंदाज सिद्धेश कोहली अद्याप खेळपट्टीवरती स्थळ टोकून राहिला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर बॅटिंग करत असताना गव्हाण टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकलाय. हो आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट. जबरदस्त रणनीती बिटवीन. चांगला तालमेल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. या बॉलवरती धावा आल्या 2-2च्या मदतीनं. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. 16 मध्ये 22ची गरज. सिंगल डबल देखील सामना जिंकू शकता. आणि तेवढंच चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज सिद्धेश कोहलीचा तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा बॉल
रतेश प्रहार केला बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये डीप मिड विकेटच्या डोक्यावर चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी हा षटकार. षटकारानं धावसंख्येचा विचार केला डबल दुरी 22 धावा धाव पुस्तकावरती येणारे 15 बॉल आणि 16 धावांची गरज. 15 बॉल 16चं समीकरण. सिद्धेश अगदी चांगली बॅटिंग करता. 2 षटकार 1 चौकार वैयक्तिक खेळ पाहिलं तर 20 धावांचं योगदान दिला आज ओपनर आणि तेवढीच चांगली बॅटिंग आपण सिद्धेश कोहलीच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज रतेश पाटील हा दुसरा टर्म कार्ड आहे. पुन्हा प्रहार केलाय चांगला फटका डीप बॅकवर्स कवरलेला क्षेत्ररक्षक आहेत उत्सवतील फेकतील तोपर्यंत अवघ्या सिंगलला प्राधान्य. 1 धावेनं संघ 23 या आकड्यावरती समीकरण बदललाय येणारे 14 बॉल 15 धावांची गरज. 14 बॉल 15चं समीकरण. स्ट्राईक रुटेड झाली स्ट्राईक मध्ये फलंदाज जीवन कोहली हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. जास्त वेळ घेता लक्ष असू द्या. पाटणोली संघ अतिरिक्त टाइम तुम्ही खर्च करता. हो सुपर फटका आहे पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीपला उत्सवतील फेकतील अंतिम बॉल वरती आले सिंगल. माफ करा अजून एक चेंडू बाकी आहे. या बॉल वरती सिंगल आली. टोटल धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा 13 मध्ये 14ची गरज आहे. सिद्धेश कोहली मॅचला लवकर फिनिश करेल की सिंगल डबलला मॅचला क्लोज घेऊन जाईल हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सध्या तरी सिंगल डबलची रणनीती आखली आहे बॅटिंग करत असताना सदानंद स्मृती गव्हाण टीमनं. शेवटचा अंतिम बॉल आहे गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॅटची येणारे क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्ड मॅन मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न बॅकअप आलं तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. अंतिम बॉल वरती 1 धाव आली. अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गव्हाण संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये करायच्या 13. तर येणारे बॉल शिल्लक असतील 12 मध्ये करायच्या 13 गव्हाण टीमला. सिद्धेश कोहली सलामीचा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना पाटणोली टीमला तर सिद्धेश कोहलीची विकेट खूप महत्वाची आहे आणि त्या विकेटसाठी झालं विकेटसाठी कट षडयंत्र रचावा लागेल. गोलंदाजी करत असताना सध्या पाटणोली टीमला यस पहिला बॉल निर्धाव आलाय. 30चा षटक फेकत असताना गोलंदाज तन्मय पाटील याचा वापर केलाय. शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय सध्या पाटणोली संघ. वारंवार डॉट चेंडू खूप महत्वाचे राहतील पाटणोली टीमसाठी. 11 मध्ये आता 13ची गरज. विशाल भोईर यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. विशाल भोईर. बबलू पाटील. पुढचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला अल्ला ऑन द कार्पेट न क्षेत्ररक्षक आहे सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि इथे 2 धावा कंप्लीट. चित्याच्या चपलाईनं या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्येचा विचार केला 27 धावा. आता येणारे 10 बॉल आणि 11 धावेची गरज. चांगले बॅटिंग आहे मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल आणि ती सध्या रणनीती बॅटिंग करत असताना आपण गव्हाण टीमची पाहतोय. सिद्धेश कोहली अगदी समजदारने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पुढचा बॉल तन्मय पाटील. विकेट खूप इम्पॉर्टंट आहे सध्या पाटणोली टीमसाठी. मॅच मध्ये कमबॅक करायचा तर तुम्हाला विकेट आणि वारंवार डॉट चेंडू हा कारनामा जर केला ना पाटणोली टीमनं तेव्हाच मॅच मध्ये कमबॅक करेल.
आणि तोच प्रयत्न सध्या तन्मय पाटील करतोय. 3 मध्ये 2 खर्च केला. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न सध्या तन्मय पाटील करतोय अगेन्स्ट केणाऱ्या गव्हाण टीम समोर. येणारे 9 बॉल 11 धावांची गरज. फिल्डिंगची व्यवस्था चेंज केली. विकेटसाठी प्रयत्न, विकेटसाठी कट मैदानाच्या आतमध्ये रचतोय तो मात्र गोलंदाजी करत असताना आराध्या स्पोर्ट पाटणोली. प्रार केलाय, फटकाला जवाब आहे. धावा तिसरा ठोकलाय सिद्धेश कोहलीनं हा तिसरा षटकार. 6 धावेनं संघाची धावसंख्या पाहिली तर 33 धावा आणि वैयक्तिक सिद्धेश कोहली 30 या आकड्यावरती गेलं. आता 5 धावांची गरज. पुन्हा प्रहार केलाय, हा देखील फटका चांगला. एक टप्पा बॉल सोर द रॉप षटकारानंतर येतोय. हा चौका स्कोर आता लेवल झाला. 1 धावेची गरज मॅच मध्ये गव्हाण टीमला. सिद्धेश कोहली शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ, अगदी स्थळ टोकून राहिला आणि मॅचला शेवटपर्यंत घेऊन गेला. तेवढी चांगली बॅटिंग. येणारे 7 बॉल 1 धावेची गरज. बॅटिंग करत असताना सदानंद स्फूर्ती गव्हाण टीमला. पुढची मॅच दोन्ही संघ सज्जरा रॉयल स्पोर्ट उलवा आणि त्याला फाईट करेल बोरले. एक धावेची गरज आहे. मॅच एकतर्फी सध्या तुम्हाला पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल होता. यस, विनिंग फटका. सामना जिंकला. अभिनंदन टीम सदानंद स्मृती गव्हाण. चला आता आपण सत्काराकडे बोलूया. मॅन ऑफ द मॅच काढा तिथे प्रणय. सत्कार विशाल भोईर यांचा सत्कार करायचा आहे. ऍडव्होकेट. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. आज ओपनर बॅट्समन शेवटपर्यंत अगदी विजयी फटका ज्याच्या बॅट मधून पाहिला तो सिद्धेश